तर आम्ही थोडे मागे असायचो कारण आम्ही घाबरायचो. पण तो नेहमी जर जुने आमच्या घरातले फोटो जरी तुम्ही बघितले त्याच्यामध्ये आम्ही कोणी नाही पण तुम्हाला दादा नक्की दिसणार त्या फोटोमध्ये. शरद काका जेव्हा हे झाले राजकारणात आले तेव्हा त्यांच्या तो मागे असायचा शरद काकांच्या बऱ्याचशा. म्हणजे काही कुठं आता सभा असली की तो जाणार, काही मित्रांना घेऊन जाणार असं फार असायचं, किंवा प्रचारामध्ये उतरणारच बोलणारच. आणि त्याच्यानंतर वडील माझे खूप लवकर गेले. म्हणजे मी वयाचे 19 वर्ष नुकतीच झाले, अजित तर 17.5 वर्षांचा होता तेव्हा वडील अचानक गेले. त्याच्यानंतर मात्र तो मुलगा खूप बदलला. म्हणजे जो अत्यंत खोडकर, अतिशय मोकळेपणाने सगळं करणारा मुलगा, पण त्याच्यावर खूप जबाबदारी आली. म्हणजे पोल्ट्री चालू केली, कधीतरी ट्रेनिंग घेतलं, शिक्षकाचं नाही विद्यार्थी म्हणून बसून ट्रेनिंग घेतलं, गाईचं ट्रेनिंग घेतलं, त्यांनी गाई चालू केल्या. अतिशय स्वच्छ गाय. आणि आमच्या गायांना सगळ्यात जास्त किंमत असायची त्या काळात. जे काही त्यांनी केलं ना, टोमॅटो आम्हाला आठवतात, वैशाली टोमॅटो म्हणून एक प्रकार होता टोमॅटोचा, तो तयार केला. त्यावेळेस त्याला 8 रुपये किलोचं भाव मिळाला. मला आठवतं की टोमॅटोचं खूप मोठं पीक काढून त्यांनी माझ्या धाकट्या भावाला मोटरसायकल घेतली. त्याला मोटरसायकल हवी होती तर कष्टातून तो वर आला, असं काही नाही. ठीक आहे, आज लोक म्हणतात की पवारसाहेबांचा वारसा आहे, पण बाईंचा वारसा त्यांनी चालवला. वारसा आहेच, पण ती जबाबदारीची आणि ती पेलायची ताकद पण पाहिजे, ती त्याच्यात होती. तेव्हा सुद्धा तो खूप महत्वाकांक्षी होता असं मला वाटतं. आणि अजिबात पुढे हात पसरणं त्याला आवडायचं नाही, मदत मागायला आवडायचं नाही. आणि मला नाही आठवत म्हणजे वडिलांनंतर त्यांनी ज्या पद्धतीने घर सांभाळणार, ज्या पद्धतीने ते पुढे आणलं ते फार क्वचित आपण असं बघतो. आणि आईला खूप मोठा आधार होता त्याचा. अजित पवारांची अफाट निर्णय क्षमता, धडाडीचं नेतृत्व, कामाचा तुफान वेग, करडी शिस्त आणि त्यांचा वक्तशीरपणा त्यांच्या व्यक्तिमत्वातले एक प्रकारे USP होते. आणि याच गुणांमुळे बारामतीच्या सहकार चळवळीतनं पायाभरणी झालेलं अजितदादांचं नेतृत्व राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलं. कडक शिस्त, निर्णयांचा वेग, कार्यकर्त्यांसाठी आधार आणि पाठीशी कायमच जनाधार या कार्यपद्धतीवरतीच अजित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवली. डॉक्युमेंटरीच्या पुढच्या भागामध्ये अजित पवारांचा झंझावाती राजकीय प्रवास त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दात ऐकूया. एक शिस्तीचं नेतृत्व पहिल्यांदा तर काय की दादा एवढी मॅच्युरिटी एखाद्या नेत्यामध्ये यायला खूप दशक लागतं. अतिशय मेहनती तरुण या महाराष्ट्राने आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. चांगल्या गोष्टी अजितदादा समजून घ्यायचे आणि फॉलो करायचे. अनेक वेळा एखादा विषय मी मांडल्यानंतर मला बोलून घ्यायचे, तो समजून घ्यायचे, अधिकाऱ्यांना सांगायचे की हे बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आपलं चुकतं, हे आपण केलं पाहिजे. आणि त्यांना ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक बाबींची त्यांच्यावर जबरदस्त पकड, विशेषतः प्रशासनात. हे तर काँग्रेसकारांनी पाहिजे की पवार साहेबांच्या तालमीमध्ये ते तयार करायचे. तुम्हाला राजकारण कसं करावं, तुम्हाला लोक कसे करावे, पक्ष बांधणी कशी करायची, कारण सगळा हा चर्चा जो झाला. वैचारिक संघर्ष जरूर असतात, परंतु मनमुटाव कधीच नसतो. मी तर थेट टीका करायचो, समोरून टीका करायचो, पण अशी टीका केल्यावर त्यांचे माझे संबंध खराब नाही झाले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात मी सातत्याने टीका करत राहिलो, मीडियात केली, बाहेर केली, भाषणांमध्ये केली, पण तरी देखील असा एकही दिवस आला नाही की आम्ही एकमेकाशी बोलू शकलो नाही बाबा, किंवा कुठेतरी आमच्यामध्ये अशी परिस्थिती आली आहे की आता तोंड पाहायचं नाही आहे, अशी परिस्थिती कधीच नव्हती. जेव्हा एकत्रितपणे राष्ट्रवादी होती आणि पार्थ पवारांचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर थोड्या राजकीय आकसातून, रागातून त्यांनी मला जे शब्द वापरले होते ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होते की आता तू कसा निवडून येतो. परंतु सुनेत्राताईंचा फॉर्म भरताना पुण्याच्या जाहीर सभेमध्ये 10,000-20,000 लोकांच्या समोर दिलदारपणे दादा असे बोलले की आजपर्यंत महाराष्ट्राने विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पहा. हा दिलदारपणा सर्वसामान्य नेत्यामध्ये असत नाही.
एकही क्षेत्र असं नाही की ज्याच्यावर अजित पवारांची छाप ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमदार म्हणून असं एकही क्षेत्र असं नाही की अजित पवारांना त्याची माहिती नव्हती. एक अर्थमंत्री म्हणून दादांची जी सगळी कारकीर्द आहे यामध्ये दादांनी एक गोष्ट नेहमी पाळली, ती म्हणजे फिस्कल डिसिप्लिन हे तोडायचं नाही. आणि तोडायचं नाही असं म्हणणं सोपं आहे, राजकारणात तोडावं लागतं, पण तरी देखील त्याची काय मर्यादा आहे ही दादांना नेमकी माहिती आहे. असा नेता नव्हता दादा. काम, त्याची ती यंत्रणा, त्याची ती शिस्त, दादा ते अतिशय व्यवस्थितपणे चालवायची, अति पूर्ण यंत्रणा. म्हणजे मी दादाला अनेक वेळा चिडवायची की दादा राजकारणाला साधा आहे का असं मला कधी वाटायचं. त्याच्यामधले आतले जे नुआन्सेस आहे दादा कधीच पडला नाही. आणि दुसरी मत मी दादाला खूप वेळा चिडवायची, पण मला असं वाटतं तू चीफ सेक्रेटरी एमिरेटस राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅन ऑफ पॉलिटिकल कमिटमेंट, राजकीय विश्वासार्हता, हा दादांनी त्यांचा शब्द राजकारणामध्ये नक्कीच सप्रमाण सिद्ध करून दाखवला. त्या ठरवलं की अधिकाऱ्यांनी त्यांनी शब्द दिला होता, आपण म्हणतो ना पहाटे शपथ दिलं तर असं सांगतो की त्यांनी कुटुंबाबाबत फार अटॅच होता सगळेच. त्यामुळे बहीण भावांमध्ये असलं की तो रमून जायचं, मग त्याला काही पेन असायचं, मोकळेपणाने अगदी गप्पा मारायचा. त्याला जर काही असं वाटलं कधी तर रात्री अननोन फोन वाजला की समजायचं दादाचा फोन आला. मग त्याला जे काय बोलायचं आहे तो बोलून जायचं. अर्धा तास, पाऊण तास फोनवर बोलून ते फक्त ऐकत राहायचं. पण लहान मुलांचंही त्याला अतिशय प्रेम होतं. म्हणजे आश्चर्य वाटायला तो लहान मुलांशी खेळायचा. माझा मुलगा अर्श, त्याचे त्यांनी खूप लाड केले. त्याच्यामुळे कितीतरी माहिती झाली आहे, परंतु तो हा पण होता ऋतुराज चांगला, पण तो आपला महाराष्ट्राचाच आहे. आणि त्याची स्वतःची मुलं असतात. म्हणजे पार्थ आणि जयला पण त्यांनी लहानपणी ज्या पद्धतीने तो त्याच्याशी खेळला, त्यांच्या खांद्यावर बसवला, तर एकच काळ असा होता की जिथे तो मुलांच्या चांगला रमला. वडील म्हणून खूप प्रेम होतं त्यांचं आमच्या दोघांवरती. सर्वच कुटुंबाचं प्रेम खूप होतं दादांना. म्हणजे दिवाळीत पण सगळ्यांना एकत्रित घेऊन यायचे. आम्ही जे त्यांचे आमचे पण भाव बहिणी असू द्या, नाहीतर दादांचे बहिणी भाव असू द्या, सगळ्यांना एकत्रित घेऊन दादा दिवाळी साजरा करायचे. आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना नागपूरला जे गेस्ट हाऊस ते मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या परिवाराला तिथे मिळायचं. आम्ही सर्वजण तिथं जायचो. माझा पहिला परदेश दौरा त्यांच्याबरोबर झाला. तेव्हा माझे आईबाबा पण नव्हते, पण मी त्यांच्याबरोबर आणि मामींबरोबर सगळीकडे असायचे. आणि मग थक्का मस्करी, त्यांना जुनी मराठी गाणी खूप आवडायची आणि ते गायचे स्वतः. याला म्हणजे किशोर कुमार, आशा भोसले त्याचे अतिशय आवडते कलाकार होते. मेरे दिल में आज क्या है. जरा कसा बसलाय रे ताई, तर त्यांच्या जवळच्या सहकार्यालाच गाडी येतात असं नाही येते. आम्हाला दादांनी कधीच असं वाटून नाही दिलं की आम्हाला सगळं सहजासहज मिळालं. म्हणजे छोट्या असताना भावना होत्या की कधीतरी दादांना एक वडिलांचं नातं म्हणून काहीतरी गिफ्ट मागायचं. तर दादा बोलायचे तुमचं शिक्षण झाल्यावरती, मोठं झाल्यावरती स्वतःने घ्यायचं. त्यामुळे दादांनी आमच्या दोघांची पाय कायम जमिनीवरती. अतिशय चांगली टेस्ट, खाईल थोडं पण इतकं चांगलं लागायचं सगळं. आणि साधं लागायचं, असं नाही की भाषा काही लागायचं, पण जे असेल ते अतिशय स्वच्छ, चांगलं, नीटनेटकं. कवटाची चटणी आवडायची,
किंवा हरभऱ्याची जी वाळलेली हरभऱ्याची ओली भाजी असते ती आवडायची, भाकरी आवडायची. अशा छोट्या गोष्टी सुद्धा बऱ्याच वेळा ते दिवाळी ते मुद्दाम म्हणायचे वहिनींचा हातचा स्वयंपाक मला आवडतो आणि मग येऊन खाणार जेवणार. प्रत्येक गोष्टीचे ते कौतुक करणार आणि मग जाणार की जे थोडंसं पवारांचं थोडंसं दुर्मिळ आहे. मी सुरेंद्र देवींच्या सोबत दिल्लीला गेलो तर दादा तिथं आलेले असायचे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आम्ही गेलो तर दादा मी एवढ्याच साड्या तिथे घेतल्या की तर दुकानदार पण म्हणलं भाई साहब ये क्या करते मतलब नेताजी है मिनिस्टर साहब. अरे यार उनकी जो चॉइस है एकदम हटके और उनको जो जितना समझता है मेरा अच्छा सेल्समन भी ये नहीं कर सकता. असं दादा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आमचं. कुटुंबियांच्या बाबतीत दरम्यान काहीतरी दिपोळीचा सण येणार होता तेव्हाच त्याने असं भरगतच्या साड्या खरेदी केल्या. दर दिवाळीला माझी आई विजया पाटील, नीता मावशी, सुनेत्रा मामी, शर्मिला मामी, आजी आणि मी आम्हाला प्रत्येकाला ते साडी आणायचे आणि स्वतः निवडायचे साडी आणि त्या सगळ्या साड्यांमध्ये माझी साडी ही दीप्तीसाठी आहे असं ते मी आवर्जून सांगितलेलं असायचं आणि त्यांचा चॉईस खूप सुंदर होता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आणि दुर्दैव झालं की 28 तारखेला, कारण मी 21ला बरोबर होतो, 22ला बरोबर होतो, 23ला बरोबर होतो, 24ला बरोबर होतो, 25-26चा गॅप पडला, 27ला मी काही पेपर्स दिले, रात्रीने सांगितलं की मला काही मिळत नाही, 28ला विमानतळावर येईल आणि मग मी विमानतळावर गेलो. मी पुढे थांबलेलो होतो आणि दादाने सकाळी 6:50च्या दरम्यान देवगिरी बांधला येतो आणि इथं आल्यानंतर करायच्या कामाच्या सूचना दिल्या की घरी आल्यानंतर माझ्या आईला आपण भेटायला जायचं आहे. त्याच्यानंतर मी शेतामध्ये एक चक्कर मारली. त्यानंतर पहिली सभा किती वाजता आहे की 10 वाजता. तर 10 वाजता पहिली सभा, नंतर दुसरी सभा झाल्यानंतर आपण कुणाकडे जेवायला जाणार आहोत. त्यांचं मी सपोर्टने माझ्या ग्रंथाचं नाव सांगितलं. त्यानंतर 2 सभा करून मी पुण्याकडे जाणार होतो असं सांगितली. घटना 6:50 आणि 2 तासातच ज्या ठिकाणी या महाराष्ट्राला म्हणजे दादांना महाराष्ट्राने जे गमवलं ते ठिकाण या ठिकाणी त्यांच्या विमानाचा आणि समोर माझ्या आपलं क्रॅश झालं. मी तसाच त्या एअरस्ट्रिपवरून आतमध्ये गेलो, खाली माझ्या सहकार्याने उतरवलं आणि त्याच क्षणाला सेकंड स्पॉट विमानाचा झाला आणि दादांची बॉडी बाहेर आली ते माझ्यासमोर आणि मी क्षणार्थ ओळखलं की हे दादा आहेत म्हणून, कारण दादांचे पाय असे माझ्या बाजूला तरी कारण म्हणून समोर आले. मी कुणाला सांगायला पाहिजे पहिल्यांदा सुनेत्राजीला फोन केला. त्या खासदार म्हणून दिल्लीमध्ये होत्या त्यांच्या मिटिंगसाठी. पारदादा त्यांच्या सोबतच होते. तर मी हे घडल्या या रनवेवरून एक व्हिडिओ कॉल करून त्यांना सांगितलं की दिदी दादा आपल्याला सोडून गेले आहे, माझ्यासमोर हे सगळं दिसतंय आणि आपण दादाला खर्चलं. मला सकाळी पार्लरचा फोन आला की असं झालं. पुढचं फोन नुसता कट केला, गाडीत बसलो, मेडिकल कॉलेजला पोहोचलो. मला वाटतं मी कुटुंबातलं होतो ज्यांनी दादाला पहिलं बघितलं. मला एवढंच म्हणायचं की सगळ्यांना एक चान्स दिलं हो दादांच्या बाबतीत कधी ही कंठ म्हणत राहील. रोज सकाळी 7ची वेळ विचित करते. 40 वर्ष कधी चुकलं नाही सकाळी 7ला फोन करणं आणि पुढचं काम सगळं. 7ला आता कुणाच जरी दुसरा फोन वाजला तरी असं वाटतं की दादा आहेत म्हणून. आणि आई तर काय म्हणजे या वयामध्ये तिला काय सांगायचं काही
समजत नाही. ती एकच बोलते फक्त मला बघून की तू आणि अजितने आग्रह केला म्हणून मी ऑपरेशनला तयार झाले. मला ऑपरेशन करायचं नव्हतं आणि मी किती सुखाने मेले असते तेव्हा. हेच ती मला बघितलं की बोलते. आणि हे शेवटचं दुःख मला तुम्ही दिलं ऑपरेशन करून, हे सतत बोलत असते ती मला. असं जायला नको होता. म्हणजे कोणाचे आमचे कोणाचे आशीर्वाद त्याला का लागले की आम्हाला समजत नाही. पण आईला तरी शेवटी असं दुःख नाही द्यायला पाहिजे होतं. आयुष्यभर त्यांनी खूप आईला सहन केलं आणि सगळ्यांनाच दिलं खरं म्हणजे आम्हाला. अशा पद्धतीने उठून जाणं हे त्याला अधिकार दिला पण हा. हे सगळं सोडून आम्हाला सगळ्यांना असं टाकून जायचं त्याला अधिकार दिला पण मला माहितीच त्याला सुद्धा माहिती होतं की तो जाणार आहे. पण नाही ते बरोबर झालं.